नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 338, 3 डिसेंबर. सूर्यचंद्र. प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलाद ऋषींनी त्यांना जो पहिला प्रश्न विचारला आहे की हे सृष्टी निर्माणच का झाली किंवा ती कुणी केली, काय आहे, त्याबद्दल उत्तर देत आहेत आणि त्याच्यात सूर्यचंद्राचे ते विवेचन करत आहेत. ते म्हणतात की आदित्य हा प्राण आहे, या सृष्टी कशी चालती वगैरे हे सांगतायत. आदित्य प्राण आहे तर चंद्र हा जड द्रव्य आहे, शक्ती आहे, त्याला रई असे म्हटले आहे. सगळे दृश्य जड द्रव्यापासून बनते असे ते सांगतात. त्यांच्या दृश्य संकल्पनेत सृष्टीतील मूर्त अमूर्त, दृश्य अदृश्य सगळं काही येतं. सूर्यापासून सर्व जीवांना प्राणशक्ती मिळते, म्हणून आदित्य हाच प्राण आहे असे ते सांगतात. सूर्य नष्ट झाला तर अवघी प्राणसृष्टी नष्ट होईल, म्हणजे नष्ट होईल आणि म्हणजे प्राणीच राहणार नाहीत. अर्थात हे विज्ञानही आता मानते. त्यात ते आणखी सांगतात की सूर्य हा फक्त प्राण नव्हे तर रई म्हणजे जड आहेच, कारण सूर्याला स्वतःचे शरीर आहे, अस्तित्व आहे. तीच गोष्ट चंद्राला लागू होते. चंद्र नुसता रई म्हणजे जड नाही आहे, तर त्याच्यावर काही शक्ती आहे, त्याच्यावर प्राण आहे. त्या रुचेत त्यांनी मूर्त अमूर्त सर्व रई आहेत अशी पुष्टी पण जोडली आहे. सर्वात सूक्ष्मतम मूर्ती म्हणजे परमाणू, तो सुद्धा रईच आहे, पण त्याच्याही आत प्राण आहे असे ते सांगतात. प्राणाचे अस्तित्व जड आहे, पण तर रई म्हणजे जडाचे अस्तित्व खूप सूक्ष्म आहे, हे हजारो वर्षापूर्वीचे ऋषी सांगतायत. त्यांचे भिन्न अस्तित्व आहे, पण तरीसुद्धा ते विभक्त करता येत नाहीत, इतके ते एकरूप आहेत. परमाणूच्या आतली शक्ती परमाणूंची हालचाल घडवते, त्याला फिरवते व ती शक्तीच प्राण होय. थोडक्यात शक्तीच प्राण हे जोडपे, शक्ती व प्राण हे जोडपे जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे. आज विज्ञान हेही मानते की 2 परमाणू एकत्र आले की अणू तयार होतो, 2 अणू एकत्र आले की रेणू तयार होतो. रेणूरूपी रईच्या प्राणाने रेणू एकत्र आणले की कण तयार होतो आणि ह्या कणरूपी प्राणाने विश्व बनते, प्रजा उत्पन्न होते. विज्ञान पण हे मान्य करत आहे. हे सर्व पिप्पलाद ऋषींनी चंद्र व सूर्य ऊर्जेच्या संदर्भात सांगितले. या सर्वांचा विचार करून खरे तर वैज्ञानिक विचारानेच वेदांनी आपल्याला सूर्य उपासना म्हणजे प्राणाची उपासना करा हे सांगितले आहे. अर्थात ही उपासना नाहीच, ती निसर्गाने माणसाला दिलेली एक जीवन पद्धती आहे, ज्याने आपले आरोग्य उत्तम राहते. आपण मोबाईलवर रात्रीऐवजी पहाटे जागायचे. रात्री 1:30-2पर्यंत जागण्याऐवजी ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने प्राणशक्ती पचनशक्ती नक्कीच वाढते. 1 महिना प्रयोग करायला तर काय हरकत आहे. जगत कल्याणासाठी म्हणजेच आपल्या हितासाठी ऋषींनी सूक्ष्म अभ्यास करून जे सांगितलेलं आहे त्यात आपला थोडा दृष्टिकोन बदलून आपण व्यवहारात जर उपयोगात आणलं तर आपल्यालाही आनंद, समाधान, शांती नक्की मिळेल. एकदा पहाटे उठायची सवय झाली की मग अग्निहोत्र पण सहज अंगी करता येईल, की जे ऊर्जेचा, शुद्ध हवेचा प्रचंड स्रोत आहे. रई या शब्दाचा दुसरा अर्थ संपत्ती, संपन्नता असा पण आहे. उत्तम ऊर्जेमुळे कार्यक्षमता वाढेल, परिणामी चंद्र सूर्य अधिष्ठान असणारे प्राण व शक्ती संपन्नता आपल्यालाही प्राप्त होईल. धन्य प्राणशक्ती आणि धन्य वेदांत ज्ञान. नमस्कार.